हॅलो चॅम्पियन्स, स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण सीरीज मध्ये नेक्स्ट एपिसोड स्टार्ट करत आहोत. आज आपण सीरीज मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहोत, ज्याच्याने पूर्ण वेबसाईट ही पोझिशन आणि फिक्स्ड लेआउट मध्ये बिल्ड होत असते. तर चला विदाउट टाइम वेस्टिंग आपण स्टार्ट करू आपला टॉपिक. मी तर स्टार्ट करत आहोत VS कोड. VS कोड तुम्ही इन्स्टॉल केला नसेल तर ऑलरेडी मी जी व्हिडिओ आहे इन्स्टॉलेशनची ती युट्यूबवर अपलोड केलेली आहे, तिथून तुम्ही पाहून VS कोड इन्स्टॉल करू शकता. पहा, तुम्ही असा विचार करत असणार की प्रत्येक व्हिडिओमध्ये VS कोड का सांगतो. VS कोड हे एक प्रोडक्शन लेवल आयडी आहे जे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये यूज होत असतात. आता जर तुम्ही नोटपॅड यूज करणार तर इथून तुम्हाला VS कोडवर शिफ्ट होण्यासाठी खूप म्हणजे हार्डवर्क घ्यावं लागेल, कारण नोटपॅडचा जो इंटरफेस आहे आणि जो VS कोडचा इंटरफेस आहे त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. म्हणून जर तुम्हाला आतापासून एक वेल प्रॅक्टिस, एक इंडस्ट्री लेवल कोड आणि फोल्डर स्ट्रक्चर जर सवय राहिली तर तुम्ही पुढे जाऊन वेब डेव्हलपमेंट मध्ये प्रोडक्शन लेवलचे ऍप्लिकेशन बनवू शकतात. नाही तर मग तेच नोटपॅड मध्ये कोड टाईप करा, परत मग इकडे आयडी परत शिका, तिकडून इकडे आल्यानंतर आपण ट्रान्सफर होतो, लँग्वेज चेंज होत असते, याच्यात टाइम खूप वेस्ट होत असतो. त्याला विथआउट टाइम वेस्टिंग आपण स्टार्ट करू आपला आजचा टॉपिक. इथं एक आयकॉन दिसतं आपल्याला, हे फोल्डर माझं ओपन आहे, तुम्ही इथं पाहू शकता CSS फॉर यूट्यूब. इथं आल्यानंतर मी एक फाईल बनवतो जिचं नाव राहील index.html आणि जे आपले सेकंड फाईल राहील त्या सेकंड फाईलचं नाव राहील style.css. आता style.css मध्ये मी एक CSS ची बॉयलर प्लेट घेतो, जे आपल्याला एकदम बाय डिफॉल्ट तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं, आणि HTML मध्ये आपण एक बॉयलर प्लेट घेऊ जे आपल्याला VS कोड प्रोव्हाइड करतो. हेड मध्ये टायटल टॅगच्या एक्झॅक्ट खाली आपण CSS लिंक करून घेऊ आणि बॉडी मध्ये आल्यानंतर H1 ने एक हेलो प्रिंट करून घेऊ आणि आताच त्या आपण चेक ही करून घेऊ की आपली CSS वर्क होते आहे का नाही. वेट. तर तुम्ही पाहू शकता की आपली CSS रन झालेली आणि index.html फाईल रन झालेली आहे. आता सगळ्यात अगोदर पाहू आपण ही बॉक्स कशी डिफाइन केली जातात. पहा, ही आपली पूर्ण एक बॉडी आहे. ह्या बॉडी मध्ये आता आपण एक कंटेनर घेऊ, कंटेनर, आणि या कंटेनर मध्ये आपण 3 डिव घेऊ. ते कसे पहा, मी पहिला डिव घेतो 1. मी पहिला डिव घेतलेला आहे 1 आणि हे मी असे करून 3 डिव घेतलेले आहेत. मी इथे एक H1 टॅग घेतो आणि त्या H1 टॅग मध्ये देतो याला 2 आणि या H1 टॅग मध्ये मी याला देतो 3. हे अशा प्रकारे आपले 3 डिव इथं घेतलेले आहेत. आपण आता स्टाईल मध्ये येऊ. स्टाईल मध्ये आल्यानंतर मी अगोदर डॉट कंटेनरला टार्गेट करतो आणि या डॉट कंटेनरला जो बॅकग्राऊंड कलर आहे तो मी देतो आता ब्लॅक. सध्या ब्लॅक राहू देऊ, नंतर आपण याच्यामध्ये चेंजेस करू. आता जो 1 आहे त्या 1 ला अगोदर मी डिफाइन करून घेतो डॉट 2 डॉट 3. आता जो 1 आहे या 1 ला मी बॅकग्राऊंड कलर देतो रेड आणि याची हाईट आहे 200 पिक्सल आणि विड्थ आहे 200 पिक्सल. सेम प्रोसेस आपण खालचे 2 डिव असणार आहेत त्यांना करू. div 2 ज्याचा क्लास आहे आणि div 3 ज्याचा क्लास आहे डॉट 3. आता मी फक्त इथं कलर चेंज करतो. असं झाला. मी फाईल सेव्ह केली
आणि इकडे येऊन रन केलं. अच्छा, मी इथं हे डिव्हचे नाव चेंज केले नाही. आता तुम्ही समजू शकतात माझी तर मजबुरी पण तुमची मजबुरी नाही. मी मजबूर आहे, तुम्ही मजबूर नाही. ये मजबूर हैं पर आप नहीं. बीटेक्स मलहम, दांत खाज खुजली से छुटकारा. तुम्ही व्यवस्थित करा, कारण मी आता 1 10 3 तर 4 प्रोसेस माझ्या माइंड मध्ये चालू असतात. आणि या जो आहे याला आपण देऊ आता 3 आणि इथे येऊन मी रिफ्रेश करतो. तर तुम्ही इथं पाहू शकतात की आपल्याला हे नाव दिसत आहेत. आता हा जो ब्लॅक आहे जिथे मी आता माऊस ऑवर करतोय, हे ब्लॅक पूर्ण एक कंटेनर आहे. एक कंटेनर म्हणजे तुम्ही असं समजा की सपोज एक ट्रक आहे आणि या ट्रकचा जो कलर आहे तो ब्लॅक आहे आणि हे जे इथं तुम्हाला रेड ग्रीन आणि हा जो पर्पल कलर दिसतोय, या ट्रक मध्ये छोटे छोटे डब्बे ठेवलेले आहेत. आता हे जे डब्बे ठेवलेले आहेत, आता या प्रत्येक डब्यावर काही टेक्स्ट लिहिलेला आहे. पण हे जे सगळ्या टेक्स्ट त्याने मला व्हाईट कलर मध्ये पाहिजे. मग एक काम करतो मी, या कंटेनरला सांगतो की या कंटेनर मध्ये जे पण टेक्स्ट आहे त्यांचा कलर व्हाईट असायला हवा. आणि मी जसं हे रिफ्रेश करेल, पण कंटेनरला मी सांगितलं, किंवा मग तुम्ही हे सेम प्रोसेस प्रत्येक डिवला सुद्धा करू शकतो. प्रत्येक डिवच्या मध्ये आपण त्याला डिफाईन करतोय की या डिव मध्ये जे पण टेक्स्ट असणार आहे त्याचा कलर व्हाईट असायला हवा. आणि जेव्हा आपण आता ब्राउझर मध्ये येऊन हे रिफ्रेश करू, ओ शिट, सॉरी 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 सॉरी, आपल्याला हा कलर इथं न देता इथं द्यावा लागेल. आणि तेही विथ डिफाईन करून आपल्याला कलर द्यावा लागेल. तर पहा आता याला देतात कसं. इथं लिहा .1 हे जे हा जो क्लास आहे, हा जो डिव आहे .1, याच्यामध्ये जो H1 आहे, याच्यामध्ये जो H1 आहे त्याचा कलर व्हाईट. गुड, प्रिटी गुड. त्याचा कलर आपण व्हाईट दिला. तसंच सेम इथं आपण याला सांगू आता जो 2 आहे त्याच्यामध्ये जो H1 आहे त्याचा कलर व्हाईट. आणि जो 3 असणार आहे या 3 मध्ये जो H1 आहे त्याचाही कलर व्हाईट. हे पहा, तुम्ही आता पाहू शकता की इथं हा कलर आता व्हाईट झालेला आहे. 2 and 3. आणि हे जे आहे हे आपला कंटेनर आहे. हा जो ब्लॅक कलर आहे हा थोडा जास्त होतो, मी याला थोडा लाईट करून घेऊ. पाहू शकतात तुम्ही की आता आपला कंटेनर आहे. आता मी काय करतो फ्रेंड्स, इथं आल्यानंतर मी प्रत्येक डिवला जो आपला चिल्ड्रन डिव आहे त्या चाइल्ड डिवला मी देतो. प्रत्येकाला मी देतो आता मार्जिन 5% and padding 5%. ओके, आता मी याला इथून कॉपी करतो आणि प्रत्येक चिल्ड्रन डिवचे इथं पेस्ट करतो. पेस्ट केल्यानंतर आता तुम्ही इथं पाहू शकतात की मी अजून पेज रिफ्रेश केलं. मी हा जो 1 आहे हा पॅडिंग मुळे या मध्ये सरकेल. हा 2 सुद्धा पॅडिंग मुळे मध्ये सरकेल आणि हा 3 सुद्धा पॅडिंग मुळे मध्ये सरकेल. आणि हे जे सगळे डिव आहेत याच्या पूर्ण 4 हे जे 4 त्याचे साइड्स आहेत त्या 4च्या 4 साइडला मार्जिन अप्लाय होईल. आता पहा मी याला रिफ्रेश करतो. तुम्ही पाहू शकता इथं पण मार्जिन अप्लाय झाली, इकडेही मार्जिन अप्लाय झाली. आणि हे जे डिव आहेत ते स्वतःपासून दूर झालेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता हे टेक्स्ट सुद्धा आता मध्ये आलेला आहे. हे टेक्स्ट आता मध्ये आलेला आहे. आणि हे मी फक्त तुम्हाला वरून नाही, मी तुम्हाला याच्यामध्ये जाऊन दाखवू शकतो. पहा, तुम्ही इथं या राईट क्लिक करा, इन्स्पेक्ट एलिमेंट मध्ये जा. इन्स्पेक्ट एलिमेंट मध्ये गेल्यानंतर इथं खाली या. पहा, इथं मार्जिन आणि पॅडिंग ऍड झालेली आहे. इथंच नाही, मी तुम्हाला अजून दाखवू शकतो.
याला थोडं मोठं करून घेतो. आता पहा आपला हा मेन कंटेनर तुम्हाला इथं दिसतो. पहा फ्रेंड्स, डिव क्लास कंटेनर आणि हाच कंटेनर मी तुम्हाला आपल्या कोड मध्ये दाखवतो. इथं पहा, इथं हा कंटेनर दिसतोय तुम्हाला. index.html फाईल, तीच फाईल इथं रन झालेली पहा वर index.html आणि तोच कंटेनर आपल्याला इथं दिसतोय. या कंटेनरच्या ह्या एरोवर क्लिक करून त्याला ओपन करा. याला ओपन केल्यानंतर पहा तुम्हाला इथं 3 डिव दिसत आहेत. हेच डिव आपल्या या फाईल मध्ये आहेत. पहा इथं 1, हा 2, हा 3 हे डिव भेटले. पहा इथं हे डिव आपल्याला भेटत आहे. मग मी जो पहिला डिव आहे त्याला मी मार्जिन दिलेली 5%. पहा याला आपण जसंही ओपन केलं, या डिवला आपण जसंही ओपन केलं, खाली पहा आपण जी CSS अप्लाय केलेली आहे .1 ही CSS मी तुम्हाला कोड मध्ये दाखवू शकतो. हे पहा .1 इथं आपण दिलेला बॅकग्राऊंड कलर रेड. इथं पहा बॅकग्राऊंड कलर रेड, हाईट 200 पिक्सल, विड्थ 200 पिक्सल आणि मार्जिन आणि पॅडिंग आपण दिलेली 5%. पहा फ्रेंड, जेव्हा मी याच्यावर माऊस ऑवर करतोय 1 सेकंड मी याला वर येऊन पहा, मी जेव्हा मार्जिनवर माऊस ऑवर करतोय तुम्ही इथं पाहू शकता की येल्लो कलरचा बॉक्स आलेला आहे रेड कलरच्या बाहेर. आणि मी जसं पॅडिंग वर हॉवर करतो तुम्ही पाहू शकता पॅडिंगच्या मध्ये आता बॉक्स आलेला आहे. तसं आपण पहा आता ग्रीन कलरचा जो आहे त्याच्यावर एक करू हॉवर. मी हा 2 वाल्याला ओपन केला आणि पहा मी ग्रीन याच्यावर आता घेतलेलं आहे. तुम्ही इथं पहा, इथं हा जो 2 आहे ना या बॉक्सवर तुम्ही आता लक्षात द्या. मी हाईटवर घेतलं काही झालं नाही, विड्थवरही काही झालं नाही, पण मी जसं आता मार्जिनवर माऊस ऑवर करेल पहा ग्रीनच्या बाजूला एक येल्लो कलरचा लेअर तयार झालेला आहे. आणि तसंच आता मी पॅडिंग वर क्लिक केलं तर त्याच्यामध्ये एक लाईट कलरचा लेअर तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे मार्जिन आणि पॅडिंग आपण परत एक वेळेस रिपीट केलेलं आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेस पण हे शिकवलेलं होतं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक येतो फ्रेंड्स त्याच्यामध्ये की आपल्याला हे एलिमेंट एक रो फॉर्मॅट मध्ये टाकायचे. तर ते कसे असू शकतात? एकदम सिंपल एक प्रॉपर्टी मी तुम्हाला ते सांगतो. इथं आल्यानंतर मेन कंटेनर इथं पहा, ही आपली ट्रक आहे मीन्स कंटेनर बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपण लहान बॉक्स ठेवलेले आहेत 1, 2, 3. तुम्ही इथे ही पाहू शकता. ही पहा, ही आपली जी लाईट पिंक कलरचं दिसत आहे ना ही एक ट्रक आहे आणि याच्यामध्ये हे रेड कलर, ग्रीन कलर आणि हा पर्पल कलरचे लहान बॉक्सेस ठेवलेले आहेत. आता हे बॉक्सेस असे जे मी उभे ठेवलेले आहेत हे मला आडवे ठेवायचे. तर याच्यामध्ये ही जी ट्रक आहे म्हणजे जे आपलं मेन कंटेनर आहे त्या कंटेनरला एक प्रॉपर्टी द्या जिचे नाव आहे डिस्प्ले फ्लेक्स. त्यानंतर जेव्हा तुम्ही आपल्या कोड मध्ये येणार आणि रिफ्रेश करणार तुम्ही पाहू शकता हे सगळे कंटेनर असे रो फॉर्मॅट मध्ये ऍडजस्ट झालेले आहेत. पाहू शकतात फ्रेंड्स तुम्ही ही एक प्रॉपर्टी अप्लाय केल्याने हे किती म्हणजे एका रो मध्ये ते ऍडजस्ट झालेले आहेत. आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की याचे यूज कुठे आहे? हे 3 बॉक्सेस आपण एका रांगेत करून याचा यूज करायचे. याचा यूज आहे म्हणूनच मध्ये एवढी इम्पॉर्टंट ही प्रॉपर्टी डिफाइन केलेली. याचा यूज तुम्हाला आता नाही समजणार. जेव्हा आपण प्रोजेक्ट बनवू ना नेक्स्ट व्हिडिओ मध्ये किंवा जे येणारे आपल्या व्हिडिओ असतील तेव्हा तुम्हाला याचा यूज समजेल. तुम्ही जर नॅवबार पाहिला असेल तर नॅवबारला या साईडला जे असे एका रो मध्ये जे बटन्स असतात ना त्या बटन्स मध्ये ही प्रॉपर्टी अप्लाय होत असते. आता याच्यानंतर मी हा जो कोड आहे तो सगळा आता सध्या रफ करतो. मी इथं सिंपल बॉयलर प्लेट लिहितो आणि इथंही हे जे 3 डिव आहेत ते असे राहू देतो. मी आता टार्गेट करतो 1 ला. 1 मध्ये जो आपला याला मी रेट देतो हाईट 200 पिक्सल, विड्थ 200 पिक्सल. आता आपण सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक शिकतोय फ्रेंड्स ज्याचं नाव आहे पोझिशन हे CSS मध्ये खूप महत्वाचे असतात. आता मी जर सिंपल एक 1 डिवला टार्गेट केलेलं आहे त्याला बॅकग्राऊंड कलर रेड दिलेला आहे आणि त्याची हाईट जी आहे मी 200 पिक्सल ठेवलेली आणि विड्थ सुद्धा 200 पिक्सल ठेवलेली आहे. आता मी जेव्हा कोड मध्ये परत जाईल आणि हे रन करेल तर मला काही अशा प्रकारचा आउटपुट दिसत आहे की 2 आणि 3 ते खालचे टेक्स्ट आहेत जे अगोदर तिथे होते. आता हा जो 1 आहे ना फ्रेंड्स हा इथं स्टॅटिक आहे. स्टॅटिक म्हणजेच की तो तिथून बिलकुल हलू शकत नाही. आता मला या 1 ला इथून हलवायचं आहे आणि कुठंतरी प्लेस करायचं आहे. तर त्यासाठी माझ्याकडे CSS मध्ये एक प्रॉपर्टी असते. त्या प्रॉपर्टीचे नाव आहे पोझिशन. व्यवस्थित पाहून घ्या तुम्ही. त्या प्रॉपर्टीचे नाव आहे पोझिशन आणि पोझिशन दिल्यानंतर त्याची जी व्हॅल्यू आहे ती तुम्ही त्या रिलेटिव्ह पोझिशन रिलेटिव्ह दिल्यानंतर हा जो आता जर मी रिफ्रेश केला नाही तर काही होणार नाही.
पण हा जो वन जो डिव आहे रेड कलरचा, आता हा या वेब पेज वर स्टॅटिक न राहता हा आता एक प्रकारे हवेत आलेला आहे. हवेत म्हणजे असं समजा की एक टेबल आहे, त्या टेबलवर एक माऊस ठेवलेला आहे किंवा मोबाईल ठेवलेला आहे, तो तुम्ही डायरेक्ट हलवू नाही शकत. पण तुम्ही जर त्याला असा वर हवेत उचलला तर तुम्ही त्याला इकडे तिकडे मूव्ह करू शकता. त्याच प्रकारे हा जो वन नावाचा डिव आहे आता हा एकदम हवेत आलेला आहे. याला आपण मूव्ह करू शकतो 4 साइड्सला. आता तुम्ही पाहू शकता इथं माझ्याकडे 4 प्रॉपर्टीज एनेबल होतात. एक म्हणजे टॉप, सेकंड म्हणजे बॉटम, थर्ड म्हणजे लेफ्ट आणि फोर्थ म्हणजे राईट. आता या प्रत्येक ठिकाणी मी व्हॅल्यू देतो. बॉटमला देतो, लेफ्टला देतो, राईटला देतो. मला आता आता हा या पोझिशन मध्ये आहे, पण जेव्हा मी आता याला व्हॅल्यू देईल ना तेव्हा हा मूव्ह होईल. आता मला सगळीकडून याला मूव्ह करायचं आहे. मग मी याला सध्या सांगतो की तू 30 पिक्सल व्हॅल्यू असू दे तुझ्याकडे. आता मी याला रिफ्रेश करतो आणि तुम्ही पहा की या कोणत्या साईडला मूव्ह होणार आहे. तुम्ही पाहू शकता मी याला रिफ्रेश केला आणि 4 साईडनी मूव्ह झाला. आता ही झाली आपली पहिली पोझिशन पाहिली आपण, पहिली प्रॉपर्टी पाहिली रिलेटिव्ह. आता हे सगळं मी काढतो. अजून एक पोझिशन आहे जिचं नाव आहे ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूट ही सेम प्रकारे काम करत असते. तुम्ही इथं त्यांना व्हॅल्यू देऊ शकता. ऍब्सोल्यूट दिल्यानंतर आता मला असं वाटतंय याची जी पोझिशन आहे ती लेफ्टने सुटायला पाहिजे 30%. आणि जेव्हा मी याला आल्यानंतर रिफ्रेश केलं तुम्ही पाहू शकता लेफ्टने 30% इकडे आलेलं आहे. अशा प्रकारे आपण सेकंड पोझिशन पाहिली जिचं नाव होतं ऍब्सोल्यूट. आता आपण नेक्स्ट पोझिशन पाहू जी असणार आहे फिक्स्ड. मी इथं देतो पोझिशन आणि फिक्स्ड. पोझिशन फिक्स्ड दिल्याने मला रिफ्रेश करतो. आता ही जी पोझिशन आहे ना फ्रेंड्स ती फिक्स्ड आहे. ही तुम्ही स्क्रोल करा किंवा एक मिनिट मी तुम्हाला दाखवणार देतो आता. आणि डू घेतलेला आहे 1. मी याला टार्गेट करतो 2 ला. याच्या बॅकग्राऊंड कलर हवेची सेम ॲज इट इज कॉपी करतो आणि यालाही रिफ्रेश करतो. रिफ्रेश केलेला आहे फ्रेंड्स मी, पण तो त्याच्या मागे आलेला आहे कारण दोघांचा कलर रेड आहे आणि तो दिसत नाही. स्पीड पण सेम. याचा कलर ब्ल्यू वर तरी तो दिसणार नाही कारण तो त्याच्या मागे लावलेला आहे. आता मी याचे जे साईज आहेत ना त्या चेंज करतो. आता मी याला रिफ्रेश करतो तर तुम्ही पाहू शकता की हा इथं आपल्याला दिसतोय. पण मी याला जेव्हा झूम करेल ना तर तुम्ही पाहू शकता की जो मागचा डिव आहे ना मागचा तो मूव्ह होतोय. पण हा जो 1 आहे तो स्टॅटिक आहे, फिक्स्ड. पहा आपण त्याला काय दिलंय पोझिशन फिक्स आणि हा मूव्ह होईल फ्रेंड्स. पण हा जो रेड आहे हा मूव्ह होणार नाही. पाहू शकता तुम्ही ओनली हा जो ब्ल्यू आहे हा खालीवर होतोय, हा रेड होत नाही कारण आपण ते जी पोझिशन आहे ती फिक्स केलेली आहे आणि याला आपण पोझिशन स्टिकी दिलेली आहे की तो ज्या प्रकारे असा स्क्रोल होऊ शकतोय. तर तुम्ही समजू शकता की हा जो 1 आहे हा कुठे यूज होत असेल पोझिशन फिक्स. जे आपल्या वेबसाईटमध्ये नॅवबार असतात ना फ्रेंड्स, इथं नॅवबार ते नॅवबार फिक्स असतात आणि जी पूर्ण वेबसाईट आहे ना ती स्क्रोल होत असते. त्याच्यासाठी आपल्याला एक फिक्स पोझिशन कामात येत असतं. जेव्हा आपण प्रोजेक्ट बनवणं तेव्हा खूप डीप मध्ये या सगळ्या कन्सेप्ट समजतील आपल्याला. आता फक्त तुम्ही याच्याकडे लक्ष द्या की कोणती प्रॉपर्टी काय काम करते. तर आजच्या व्हिडिओच्या एक व्हिडिओ आपण ओव्हरव्ह्यू करू. आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक index.html फाईल बनवली, एक style.css फाईल बनवली. आपण सगळ्यात अगोदर पाहिलं की बॉक्स साइजिंग कशी काम करते. आपण 3 बॉक्स घेतले होते. 3 बॉक्सला आपण कलर वगैरे दिले होते, हाईट दिली होती, विड्थ दिली होती. त्याच्यानंतर त्यांना मार्जिन पॅडन आपण परत रिवाइज केला. त्यानंतर सगळ्यात मेन टॉपिक आपण पाहिला की डिस्प्ले फ्लेक्स कसा होतो. डिस्प्ले फ्लेक्स केला. त्याच्यानंतर आपण पोझिशन्स पाहिल्यात की आता जे फिक्स पोझिशन पाहिली. रिलेटिव्हला पाहिली. रिलेटिव्हला आपल्याला 4 प्रॉपर्टी एनेबल होतात. आपण चारही साईडला त्यांना मूव्ह करू शकतो. त्याच्यानंतर
ऍब्सोल्यूट पोझिशन पाहिली, फिक्स पोझिशन पाहिली. या पोझिशन खूप कामात येत असतात. आता तुम्ही एवढी प्रॅक्टिस करा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटू. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काहीतरी इंटरेस्टिंग टॉपिक वर लेक्चर घेऊ.